नम बुद्धाय. प्रिय धम्मबंधूंनो आणि भगिनींनो, आजचा विषय आहे शरीर नाही मन मजबूत पाहिजे. आजच्या काळात प्रत्येक जण शरीर मजबूत करण्यासाठी धडपतो. जिम, व्यायाम, डाएट लावत असतो. पण मन कमजोर असेल तर सगळ्यांचा उपयोग काय? मनाची ताकद म्हणजे खरे सामर्थ्य. भगवान त्यांनी सांगितलेले आहे, स्वतःवर विजय मिळवणारा सर्वात मोठा योद्धा आहे. शरीराने बलवान माणूस दुसऱ्यांना जिंकू शकतो, पण मनाने बलवान माणूस स्वतःला जिंकतो. मन कमजोर असल्याचे परिणाम. मन कमजोर असेल तर लवकर राग येतो, भीती वाटते, निर्णय चुकतात, नकारात्मक विचार वाढतात. अशा व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मोठ्या वाटू लागतात. म्हणून बुद्ध म्हणतात की मन मजबूत कसे करावे. सजगता. सजगता म्हणजे जागरूकता. प्रत्येक वेळेला जागृत राहणे गरजेचं आहे. विचार येतात, विचार जातात, त्यावर अटकून न राहता फक्त विचाराला बघून शांत निर्णय घेणं आणि जागृत राहणे, याला सजगता म्हणतात. राग आला की 5 ते 10 दीर्घ श्वास घेऊन मन शांत राहते. सकारात्मक विचाराची सवय. स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्ह विचार करावे. मी करू शकत नाही ऐवजी मी प्रयत्न करेल, मी पूर्ण करेल, हा सकारात्मक विचाराची सवय लावणं गरजेचं आहे. आणि नैतिकता जीवन जगत असताना पंचशीलाचं पालन करणे खूप गरजेचं आहे. त्याने मन आपोआप स्थिर आणि मजबूत होते. मित्रांनो, संकटात खरी परीक्षा असते. जीवनात वादळ येणारच, पण मजबूत मन असलेले व्यक्ती कधीच तुटत नाही. ते शांत राहतात, योग्य निर्णय घेतो आणि पुढे जात असतो. बुद्ध म्हणतात, शरीराची ताकद मर्यादित आहे, पण मनाची ताकद हा अमर्याद आहे. म्हणून आजच ठरवा, मी माझे मन मजबूत करेल, मी धम्माच्या मार्गावर चालेल. नमो बुद्धाय. जय भीम.